देशभरात खळबळ उडवणाऱ्या नीट पेपरफुटी प्रकरणात तपास आता निर्णायक टप्प्यावर पोहोचलाय। नाशिकमधील शुभम खैरनार याला सीबीआयने अटक केल्यानंतर या संपूर्ण रॅकेटचे धागेदोरे वेगाने उलगडत आहेत। आता या प्रकरणात नवं कनेक्शन समोर आलं असून तपासाची दिशा ही आणखीनच गंभीर बनली आहे। सीबीआयने नाशिकच्या शुभम खैरनार याला अटक केल्यानंतर त्याची चौकशी अधिक तीव्र करण्यात आली आहे। नाशिक पोलिसांकडून ताबा घेतल्यानंतर सीबीआयचं पथक मध्यरात्री मुंबईकडे रवाना झालं होतं, जिथे उशिरापर्यंत चौकशी सुरू होती। तर या चौकशीत खैरनारची नेमकी भूमिका काय होती आणि तो या रॅकेटमधील किती मोठा दुवा आहे याचा तपास सध्या सुरू आहे। दरम्यान या प्रकरणात आणखी एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे। नाशिकच्या कॅनडा कॉर्नर परिसरामध्ये शुभम खैरनार SR कन्सल्टन्सी या नावाने ऑफिस चालवत असल्याचं उघड झालंय। या कन्सल्टन्सीद्वारे MBBS, BMS, BDS, BHMS तसेच अन्य UG, PG, पॅरामेडिकल आणि इंजिनिअरिंग ॲडमिशन संदर्भात सेवा दिल्या जात होत्या। कॅनडा कॉर्नर परिसरातील एका कॉम्प्लेक्समध्ये हे कार्यालय कार्यरत होतं। मात्र आता सर्वात मोठा प्रश्न उपस्थित होतो आहे की या कार्यालयातून नेमका कोणता कारभार सुरू होता आणि या कन्सल्टन्सीचा नीट पेपरफुटी रॅकेटशी काही संबंध आहे का? या दिशेनं तपास यंत्रणा आता अधिक सखोल चौकशी करते। दरम्यान खैरनारच्या राहत्या घराची ही झाडाझडती घेण्यात आली आहे। सुधा अपार्टमेंटमधील घरामध्ये नाशिक पोलिसांचं पथक दाखल झालं होतं। मात्र सध्या तपास सीबीआयकडे असल्यानं स्थानिक पोलिसांचा सहभाग मर्यादित असल्याचं स्पष्ट करण्यात आलंय। याच प्रकरणात आणखी एक धक्कादायक बाब समोर आलेली आहे। शुभम खैरनारचा भाऊ भावेश खैरनार याच्याकडून काही दिवसांपूर्वी गावठी पिस्तल जप्त करण्यात आली होती। नांदगाव पोलिसांनी त्याला अटक करत शस्त्र अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल केलाय। तपासाचा वेग वाढत असतानाच आता आणखी एक संशयित समोर आला। धनंजय लोखंडे याला विशेष पथकानं ताब्यात घेतल्याची माहिती समोर येते। अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यातील लोखंडे पुण्यात वास्तव्यास होता आणि मेडिकल ॲडमिशन कन्सल्टिंगशी संबंधित असल्याची माहिती समोर येते। सीबीआयकडून त्याच्या गावामध्ये चौकशी करण्यात आल्याची ही चर्चा आहे। मात्र या कारवाईबाबत अधिकृत माहिती समोर आली नाही आहे। एकीकडे कन्सल्टन्सी ऑफिस, दुसरीकडे संशयितांची साखळी आणि कुटुंबियांचा गुन्हेगारी संदर्भ, या सगळ्या घडामोडींमुळे हा केवळ पेपरफुटीचा प्रकार नसून मोठ्या संघटित रॅकेटचा भाग असल्याचा संशय अधिक गडद होतोय। शुभम खैरनारच्या चौकशीतून मोठे खुलासे होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। तर या रॅकेटमध्ये अजून किती जणांचा सहभाग आहे याकडे आता संपूर्ण देशाचं लक्ष लागलंय। लोकमत.com साठी किरण नाईक, नाशिक।